विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन सिरीज मध्ये। आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986। हा आजचा लास्ट व्हिडिओ असेल एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वरचा। यानंतर आपण चालू करणार आहोत महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966। त्यामुळे प्रॉपर लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भात जी काही पुण्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे, ओके, NGT वर, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या संदर्भात, त्या संदर्भात तुम्ही सर्वांनी वाचून घ्या, कारण कदाचित येणाऱ्या पेपरमध्ये त्यावर क्वेश्चन येऊ शकतो। सध्याचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक जो की आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे तो म्हणजे इंद्रायणी नदीवरचा जे काही 36 बंगले होते त्यांचे जे काही डिमॉलिश केलाय किंवा PCMC ने जी काही कारवाई केलेली आहे त्यावर। त्यामुळे या पर्टिक्युलर ऍक्टच्या संदर्भात किंवा NGTच्या संदर्भात त्या 36 बंगल्यांचे जे काही डिमोल्युशन झालंय त्याबद्दल प्रॉपर माहिती असू द्या। कदाचित येणाऱ्या पेपरमध्ये विचारू शकतो, कारण 2022 मध्ये ज्या वेळेला ट्विन्स टॉवर पाडले होते त्यावेळेला त्यावरचा क्वेश्चन बघायला मिळाला होता। त्यामुळे कदाचित चान्सेस आहे की या संदर्भात सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। क्लियर? सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन। Which of the following authorities has the power to constitute the bodies to exercise environmental protection functions under the Environmental Protection Act? कोणती बॉडी आहे खालीलपैकी? स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड SPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB, सेंट्रल गव्हर्नमेंट, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर। तर तुम्हाला माहिती आहे आपण या दोन्ही गोष्टी बघितलेल्या नाहीये ज्या की तुम्हाला EIA मध्ये बघायला मिळेल, ओके। आणि मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर यामध्ये काय दखल देत बसणार नाही। सो ऑब्वियसली ऑप्शन काय उरलाय? ऑप्शन C इज करेक्ट। क्लियर? प्रॉपर लक्ष देऊन व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये सुद्धा 15 ऑफ 15 येणं गरजेचं आहे, समजून जायचं। 15 ऑफ 15 आले आपले 3 क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन परफेक्ट झालेले आहेत। क्लियर? आणि जेवढे क्वेश्चन यावर घेतो याच्या बाहेरचे क्वेश्चन येणार नाही किंवा सिमिलर टाइप मध्ये क्वेश्चन्स येतील, ओके। मोस्टली एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे या टाइप मध्ये। The Environment Protection Act empowers the central government to lay down the safeguards for export policies, handling of hazardous substances, budgetary allocation for states, construction of highways। चार पैकी कोणता आहे? सिंपल आहे, क्लियर आहे, डोळ्यासमोर तुमच्या ऑप्शन परफेक्ट क्लियर आहे। बघा कोणतं करेक्ट ऑप्शन असू शकतं। क्लियर? ओके, चला तुम्ही चूज केलेलं परफेक्ट आहे, कुठेच चुकलेलं नाहीये। हँडलिंग ऑफ हजार्डस सबस्टन्सेस BA करेक्ट आहे। क्लियर? नेक्स्ट, अंडर द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट द सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवर टू इश्यू द डायरेक्शंस इंक्लूडिंग द पॉवर टू अमेंडमेंट द कॉन्स्टिट्यूशन, क्लोज, प्रोहिबिट और रेगुलेट एनी इंडस्ट्रीज और प्रोसेस, चेंज द लोकल गवर्नमेंट बाउंड्रीज, सेट द एजुकेशनल करिकुलम। Under the Environmental Protection Act, the central government power to issue the direction, including to the power. जर का एखाद्या पर्टिक्युलर स्टँडर्ड क्वालिटी मेंटेन करण्यासाठी किंवा जे काही स्टँडर्ड्स घालून दिले ते मेंटेन करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी, कमी करण्यासाठी, थांबवण्यासाठी, पोल्युशन होणारं हे थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठी किंवा त्याला प्रॉपर मेंटेन करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा त्यांनी इश्यू केलेली बॉडी कोणत्याही पद्धतीची ऍक्शन घेऊ शकते। त्या पर्टिक्युलर गोष्टीचा वापर किंवा त्याच्यावर प्रोहिबिशन किंवा त्याला रेग्युलेट करू शकतं त्या प्रोसेस किंवा इंडस्ट्रीच्या प्रोसेसला। म्हणजेच ऑप्शन B आता सुद्धा करेक्ट आहे। क्वेश्चन 3 ला B करेक्ट। क्वेश्चन 4 काय सांगतो? विच ऑथॉरिटी कॅन अ पर्सनल अपील टू इफ अग्रीड बाय द डायरेक्शन इश्यूड अंडर द सेक्शन 5 ऑफ द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आफ्टर द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट 2010 केम इनटू द फोर्स, ओके। जर का एखादा व्यक्ती त्याच्यावर घातलेल्या नियमांमुळे किंवा त्याच्या थांबवलेल्या सोर्सेसमुळे जर का त्याचा वापर थांबवायला सांगितला किंवा त्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या की सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा त्यांच्या बॉडीने रिस्ट्रिक्शन घालून दिली असेल, त्या रिस्ट्रिक्शनमुळे जर का एखादा व्यक्ती नाराज होत असेल किंवा त्याचं नुकसान होत असेल तर तो व्यक्ती कोणाकडे अपील करू शकतो? ऍज पर द सेक्शन 5। आत्ताच आपण बोललोय, खूप महत्वाचा टॉपिक आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे। क्लियर? एक्झॅक्टली, सुप्रीम कोर्ट, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट। क्लियर? पटकन सांगा। तर तो व्यक्ती कुठे करू शकतो किंवा तो व्यक्ती, तो इनचार्ज, तो ऑफिसर, तो मालक, जो कोणी असेल तो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे तशा पद्धतीची अपील करू शकतो, ज्याला आपण NGT सुद्धा
म्हणतो. याची सगळ्यात मोठी कारवाई आताच्या केसमध्ये तुम्हाला पुण्याला बघायला मिळेल, जी की म्हणजे डिमॉलिश तर झाले, स्वतःच एन्व्हायरमेंटल अफेक्ट किंवा एन्व्हायरमेंटलचं जे काही नुकसान झालं त्याच्या बदल्यात त्यांच्यावर 5 करोड रुपयाचा फाईन सुद्धा ठोठावण्यात आला आहे, जो की एनजीटीचा नियम आहे. क्लिअर. क्वेश्चन 4 ला सी करेक्ट. क्वेश्चन नंबर 5. Under the Environment Protection Act, the central government can make rules regarding standards of quality of air, water, soil for different areas, tax rate on industries product, employment policies in industries, import export regulations. सिंपल आहे, करेक्ट आहे एकदम. म्हणजे असे क्वेश्चन तर वेळ नको जायला, एकदम क्लिक करा, पटकन पटकन उत्तर आले पाहिजेत फास्ट. कारण की ऑप्शनच तुम्हाला सरळ सांगतायत की एकदम डिफरंट ऑड मॅन आउट सारखं ऑप्शन आहे. क्लिअर. एक्झॅक्टली ए करेक्ट. बरोबर. तुम्ही जे निवडलेलं आहे स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे काय, प्रत्येकाची क्वालिटीचे स्टँडर्ड्स घालून दिले असतात. एअर असू दे, वॉटर असू दे, सॉइल असू दे, यामध्ये नॉइज पण ऍड केलं जात असतं. क्लिअर. म्हणून 5 ला ए करेक्ट. 6. Who can enter and inspect any place to perform functions under the Environmental Protection Act? Any person empowered by the central government, a local police officer, any citizen, a member of the public. चला, तर तशा पद्धतीचे अधिकार कोणाला असेल? एखादा व्यक्ती किंवा एखादी बॉडी जी की सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं तशा पद्धतीचे अधिकार डेलिगेट केले जातील, त्याच व्यक्तीला किंवा त्याच बॉडीला तशा पद्धतीचे परमिशन असेल की कुठेही तशा पद्धतीने इन्स्पेक्शन करू शकतो. पण इन्स्पेक्शन करण्याआधी तशा पद्धतीची नोटीस त्या ओनरला, इन्चार्जला देणं गरजेचं आहे आणि ते इन्स्पेक्शन त्याच्या प्रेझेन्स मध्ये होणं गरजेचं असते. त्यामुळे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. क्लिअर. 7. If the occupier refuses to sign the sample container during the sampling, what is the procedure? The sample is discarded. The person taking the sample sign it and inform the government analyst in written. The sample is taken to the court immediately. Sampling is postponed. चला, जर का एखादा ऑक्युपायर, इन्चार्ज किंवा तो व्यक्ती जाणून बुनून जर का साइन करण्यास जर का नकार देत असेल, जे काही सॅम्पल कलेक्ट केलं जातं त्याला एका प्रॉपर क्लोज कंटेनर मध्ये घेतलं जात असतं आणि त्यावर दोन्ही म्हणजे जो सॅम्पल कलेक्टिंग जो ऑफिसर असेल तो आणि ऑक्युपायर दोघांचीही त्यावर साइन असणं गरजेचं आहे. ओके. पण जर का एखादा व्यक्ती जाणून बुजून तशा पद्धतीने साइन करत नसेल, तर जो कोणी सॅम्पलिंग घेणारा व्यक्ती असेल त्याने त्याची स्वतःची साइन करणं गरजेचं आहे आणि इमिडिएटली ते कंटेनर किंवा ते जे काही सॅम्पल आहे ते लॅबोरेटरी मध्ये पाठवून त्यासोबत तशा पद्धतीची नोट रिटर्न मध्ये जो कोणी गव्हर्नमेंट अनालिस्ट असेल त्याच्याकडे देणं गरजेचं असते. क्लिअर. सो ऑप्शन बी इज करेक्ट. 8 काय सांगतो? व्हॉट इज द मिनिमम पेनॉल्टी फॉर द कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ सेक्शन 7 और 8 ऑफ द ऍक्ट? जर का सेक्शन 7 आणि 8 चं उल्लंघन होत असेल तर तशा पद्धतीने त्या व्यक्तीवर कोणत्या पद्धतीची पेनॉल्टी दिली जात असते? ओके. तर ₹1 लाख पर्यंतचा त्याच्यावर फाईन ठोकल्या जाऊ शकतो किंवा तशा पद्धतीने त्याच्याकडनं वसूल केला जाऊ शकतो. क्लिअर. 9. व्हॉट इज द पेनॉल्टी रेंज फॉर द कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ सेक्शन 9, 10, 11 और देअर रिलेटेड ऑर्डर्स और डिरेक्शन्स? ओके. सो काय असू शकते फाईनची रेंज? काय जर का सेक्शन 9, 10, 11 जर का उल्लंघन होत असेल तर त्या संदर्भात काय कंडिशन आहे? तर त्या केसमध्ये लक्षात ठेवायचंय 9 मध्ये की 10,000 पासून ते 5 लाखापर्यंतचा फाईन त्या व्यक्तीला केला गेला जाऊ शकतो. अशा पद्धतीची पेनॉल्टी रेंज या ऍक्टच्या अंतर्गत दिलेली आहे. क्लिअर. नाउ 10 काय सांगतो? हु कॅन द सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट ऍज अ ऍडजक्टिंग ऑफिसर अंडर द ऍक्ट? निर्णायक अधिकारी म्हणून कोणाला अपॉइंट केलं जातं? सेंट्रल गव्हर्नमेंट कोणाला अपॉइंट करतं? Any government officer regardless of rank, officer not below the rank of joint secretary to the government of India or the secretary to the state government, only secretary to the government of India, any judicial officer. Any judicial officer. सांगा पटकन करेक्ट ऑप्शन काय असू शकतं? ओके. तर ऍडजक्टिंग ऑफिसर कोण असतो? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ स्टेट चा सेक्रेटरी असू शकतो. दोन पैकी कोणताही तिथे अपॉइंट केला जातो आणि तो ऍडजक्टिंग ऑफिसर तशा पद्धतीचे निर्णय देऊ शकतो रिगार्डिंग द इश्यू.
म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. क्लियर. नाउ 11. हाऊ लॉंग डज एनी aggrieved person have a file an appeal against the order of the adjecting officer to the National Green Tribunal? एखाद्या ऍडजेक्टिंग ऑफिसरने, जो काही निर्णायक अधिकारी असतो, त्याने दिलेला जर का एखादा ऑर्डर जर त्याने पास केली असेल, तर ती जर का मला व्यवस्थित वाटत नसेल किंवा मला जर का त्या ऑर्डर पासून मी नाराज होत असेल, तर मला पुन्हा अपील करण्यासाठी एक संधी दिली जाते, जी की मी एनजीटी कडे तशा पद्धतीने अपील करेल. जी अपील करताना साधारणतः तुम्हाला जी काही ऑर्डर पास केलेली असेल, म्हणजे ऍडजेक्टिंग ऑफिसरकडनं जी काही पेनॉल्टी दिली असेल, त्याच्या मिनिमम 10% तुम्हाला पेनॉल्टी पे करूनच तुम्हाला एनजीटी कडे अपील करता येत असतं. हे पण खूप महत्वाचं आहे बरं. 10% तुम्हाला तशा पद्धतीने ती पेनॉल्टी पे करावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला एनजीटी कडे अपील करता येईल. त्यासाठीचा जो पिरियड दिलेला आहे मित्रांनो, तो दिला आहे 60 डेजचा. किती दिलाय? 60 डेजचा. सो 60 दिवसाच्या आत तुम्हाला तशा पद्धतीने अपील करता येईल. नेक्स्ट 12. हु इज प्रोटेक्टेड फ्रॉम द लीगल प्रोसिडिंग्स फॉर ऍक्शन टेकन इन अ गुड फेथ अंडर दिस ऍक्ट? जर का एखाद्या वेळेला या नियमाचं उल्लंघन होत आहे, पण ते जर का चांगल्या कृतीतून होत आहे, गुड फेथ मध्ये होत जर का असेल, तर त्या व्यक्तीला या ऍक्टच्या अंतर्गत प्रोटेक्शन दिलं आहे, त्याला सेव्हिंग्स दिले आहे. मग असे कोणते कोणते त्यामध्ये बसतायत? ओनली द सेंट्रल गव्हर्नमेंट, ओनली ऑफिसर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफिसर, एम्प्लॉई अँड ऑथॉरिटीज ऍक्टिंग इन अ गुड फेथ अंडर दिस ऍक्ट, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. क्लिअर. तर या ऍक्टच्या अंतर्गत काहींना सेव्हिंग्स दिलं असते गुड फेथ मध्ये, किंवा जर का त्याने जाणून बुजून केलं नसेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा इन्चार्ज त्याला तशा पद्धतीने गुन्हेगार धरू शकतो, पण त्याने जर असं प्रूफ केले की मी हे थांबवण्यासाठी प्रयत्न केले किंवा हे माझ्या पाठीमागे घडलाय, मी यात इन्व्हॉल्व नव्हतो, तर सेकंड जो कोणी सबऑर्डिनेट असेल त्याला तशा पद्धतीने गुन्हेगार धरल्या जात असतं. पण जर का हे चांगल्या कृतीतून होत असेल, गुड फेथ मध्ये होत असेल, तर त्याला या ऍक्ट मध्ये, लीगल प्रोसिडिंग मध्ये प्रोटेक्शन दिलं जातं, जे की गव्हर्नमेंट असू दे किंवा ऑफिसर असू दे, एम्प्लॉई असू दे किंवा कोणती ऑथॉरिटी असू दे, या पर्टिक्युलर केस मध्ये त्याला प्रोटेक्शन दिलं जातं गुड फेथ साठी. म्हणून 12 ला सी करेक्ट. नाउ 13. What is the name of fund that the central government may establish for environmental purposes? सो तुम्हालाही माहित आहे की अशा पद्धतीचा नवीन एक फंड आलाय. सो लेट्स सी, नॅशनल एन्व्हायरमेंटल फंड आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड आहे, पोल्युशन कंट्रोल फंड आहे, की ग्रीन डेव्हलपमेंट फंड आहे. ओके. ज्यामध्ये सगळे जे काही पेनॉल्टीज असू दे किंवा पेनॉल्टीज त्यामध्ये जेवढे असेल त्या अंतर्गत जमा केल्या जातात, किंवा बाकी अजून कायद्यानुसार जे काही फंड येत असतील, एन्व्हायरमेंटल ऍक्ट सोडून जे काही बाकीचा कायदा असेल त्यानुसार ज्या काही पेनॉल्टीज किंवा जे काही येत असेल, तशा पद्धतीने एन्व्हायरमेंटशी रिलेटेड हा सगळं काही तुम्हाला कुठे जमा करायचं आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड मध्ये. क्लिअर. म्हणून ऑप्शन बी करेक्ट. परफेक्ट आहे तुम्ही लोक. 14. What percentage of the penalties credited to the Environmental Protection Fund is allocated to the state government or union territory administrations? जी काही प्रोटेक्शन फंड सेंट्रल गव्हर्नमेंट कडे जमा होतो, त्यातला काही पर्सेंटेज भाग हा स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनियन टेरिटोरीजला द्यावा लागतो. त्याचं जे काही बायफर्गेशन केलं आहे हे पर्सेंटेज वाईज केलं आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं, स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनियन टेरिटोरीजच्या खात्यामध्ये किंवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंडच्या अंतर्गत तशा पद्धतीने किती 50%, 60%, 70 काही 90, 75% लक्षात ठेवायचं. 75% एवढा फंड त्यांच्या खात्यात जमा करतो स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटोरीज. त्या फंडचा तशा पद्धतीने वापर करतो आणि हा फंड नॉर्मली अवेअरनेस किंवा राष्ट्रीय उपक्रम जसे की नॅशनल प्रोग्राम्स वगैरे रन केले जातात, त्यासाठी हा उपयोगी आणला जात असतो. आणि आजचा लास्ट क्वेश्चन जो की महत्वाचा आहे, which of the following can be established or recognized by the central government under the Environmental Protection Act 1986 to carry out the analysis of environmental samples? Environmental Laboratory, Pollution Control Board, Forest Department, Industrial Association. काय आहे? सिंपल आहे मित्रांनो, ऑप्शन ए करेक्ट आहे. क्लिअर. ऑप्शन ए करेक्ट आहे, ज्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज मेंटेन केल्या जातात. जर का आधीच एक्झिस्टिंग मध्ये असेल तर त्याला गव्हर्नमेंटची मान्यता दिली जाते
जेणेकरून त्या लॅबोरेटरीज गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करतील आणि तशा पद्धतीने सॅम्पलिंग इन्स्पेक्ट केलं जाऊ शकतं. क्लिअर? आय होप हे तुम्हाला करेक्ट क्लिअर समजलं असेल. तुमचे 15 करेक्ट असतील. चला, बेस्ट लक. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये MLRC कोडला घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.